सकाळी हातपाय सुन्न होतात का? वयाचे लक्षण समजून दुर्लक्ष करू नका. ज्येष्ठांसाठी देखील महत्त्वाची माहिती. आज जरा मन लावून ऐका. मला माहीत आहे, सकाळी डोळे उघडताच जेव्हा हातपाय सुन्न झाल्यासारखे वाटतात, बोटं नीट सरळ होत नाहीत, पाय जमिनीवर ठेवताच जणू करंट लागल्यासारखी झिंझिण होते, तेव्हा मनात पहिलाच प्रश्न येतो, आता ही नवी अडचण कशासाठी? जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर कदाचित तुम्ही स्वतःही समस्या अनुभवत असाल किंवा घरातल्या एखाद्या आपल्याला दररोज सकाळी अशाच त्रासातून जाताना पाहत असाल. तर मित्रांनो, आज आपण अगदी शांतपणे, जड भाषा न वापरता आपल्या ज्येष्ठांच्या गतीने बोलणार आहोत. मला इथे कुणालाही घाबरवायचं नाही, कुठलीही औषधं विकायची नाहीत. फक्त त्या गोष्टी सांगणार आहे ज्या खरंच उपयोगी पडतात. आणि हो, शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण प्रत्येक मुद्दा तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. व्हिडिओ पुढे सुरू करण्याआधी एक छोटीशी विनंती. ही माहिती तुमच्यासारख्या लोकांसाठी उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, घरातल्या इतर ज्येष्ठांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि असेच उपयोगी व्हिडिओ पाहण्यासाठी एके ऑल कंटेंट चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे पुन्हा पुन्हा शोधावं लागणार नाही. चला तर मग सुरुवात करते. सर्वात आधी एक गोष्ट मनापासून समजून घ्या. सकाळी हातपाय सुन्न होणे ही केवळ वय झालंय म्हणून होणारी साधी गोष्ट नाही आणि हसून टाळण्यासारखीही नाही. खूपसे ज्येष्ठ म्हणतात, आता वय झालं, शरीर असंच साथ सोडतं. पण सत्य हे आहे की शरीर कधीही कारण नसताना तक्रार करत नाही. जेव्हा सकाळी बोटं अखडलेली असतात, पायांमध्ये झिंझिण होते, हातात ताकदच नसल्यासारखे वाटतं, तेव्हा त्याचा अर्थ एकच असतो, नसांपर्यंत रक्त आणि शक्ती नीट पोहोचत नाही. रात्रभर नसांवर दबाव राहतो किंवा रक्तप्रवाह मंदावतो आणि म्हणून सकाळी शरीर जड वाटतं. आठवड्यातून एकदा दोनदा असं झालं तर चालेल, पण जर रोजच असं होत असेल तर हा शरीराचा स्पष्ट इशारा आहे, आता माझ्याकडे लक्ष द्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट, सकाळी डोळे उघडताच झटपट उठणं, सरळ उभं राहणं, ताबडतोब बाथरूमकडे धावणं, ही सवय आता बदलायलाच हवी. रात्रभर झोपेत असताना रक्तप्रवाह मंदावलेला असतो, नसा आरामाच्या स्थितीत असतात. अचानक उभं राहिलं की नसांना धक्का बसतो आणि सुन्नपणा वाढतो. योग्य पद्धत काय? डोळे उघडल्यानंतर आधी 2 ते 3 खोल श्वास घ्या, मग हळूहळू बसा. जणू शरीराला सांगताय, घाबरू नकोस, आपण शांतपणे उठतोय. मग बोटं हलवा, मूठ बंद उघडा, तळहात एकमेकांना चोळा, पायांचे पंजे वर खाली हलवा, टाचा फिरवा. हे सगळं 1 मिनिटात होईल, पण हाच 1 मिनिट संपूर्ण दिवसाचा सुन्नपणा कमी करू शकतो. तसेच झोपण्याची पद्धत. आपण कसं झोपतो याकडे फारसं लक्ष देत नाही. कधी हात डोक्याखाली दाबला जातो, कधी संपूर्ण वजन एका खांद्यावर, कधी पाय विचित्र वाकलेले. अशा अवस्थेत नसा तासनतास दबाव सहन करतात आणि सकाळी उत्तर म्हणून सुन्नपणा देतात. म्हणून झोपण्याआधी हात शरीराखाली येणार नाही याची काळजी घ्या. गरज असेल तर हलक्या उशीचा आधार घ्या. पायांच्या मध्ये छोटी उशी ठेवा. ही मोठी तयारी नाही, फक्त सवयीचा प्रश्न आहे. आता पाण्याबद्दलची चूक. सकाळी उठताच थंड पाणी हात-पायांवर टाकणं ही मोठी चूक ठरू शकते. सुन्न असलेल्या नसांवर थंड पाणी टाकल्याने त्या अजून आकुंचन पावतात आणि रक्तप्रवाह आणखी मंदावतो. त्याऐवजी आधी तळहात चोळून गरम करा, मग चेहऱ्यावर हात ठेवा. पाणी वापरायचंच असेल तर कोमट पाणीच वापरा. ज्येष्ठ शरीराला सकाळी मऊ सुरुवात हवी असते, धक्का नाही. चालणं फिरणं. आता गुडघे साथ देत नाहीत असं म्हणून जास्त वेळ बसून किंवा झोपून राहणं नसांसाठी धोकादायक ठरू शकतं. खूप वेळ एकाच अवस्थेत राहिलं की रक्तप्रवाह सुस्त होतो आणि नसा कमकुवत होतात. यासाठी दिवसातून 1-2 वेळा 10 ते 15 मिनिटं हळूच चालणं पुरेसं आहे. घरात, अंगणात, गल्लीत, कुठेही. आता खाण्यापिण्याची काळजी. तर जास्त मीठ आणि जास्त साखर रक्त घट्ट करतात आणि हे घट्ट रक्त हळू वाहतं.
आणि हातापायांपर्यंत उष्णता आणि ताकद नीट पोहोचत नाही. पूर्ण बंद नाही, पण मर्यादा खूप गरजेची आहे. आता तेल मालिश. मोहरीचं किंवा तिळाचं तेल थोडंसं कोमट करून हात-पायांना हलक्या हाताने मालिश करा. जोर नाही, फक्त प्रेमाने. हे औषध नाही, पण औषधासारखंच परिणामकारक आहे. आता पाहूया अतिशय महत्त्वाची सूचना. जर सुन्नपणासोबत जळजळ, तीव्र वेदना, वस्तू पकडताना कमजोरी, चालताना तोल जाणं असं काही जाणवत असेल तर वयाचं लक्षण म्हणून दुर्लक्ष करू नका. हे शुगर, बीपी किंवा नसांच्या गंभीर त्रासांचं लक्षण असू शकतं. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. शेवटी एवढंच मनापासून सांगते, या शरीराने आयुष्यभर तुमची साथ दिली, मुलं वाढवली, कुटुंब सांभाळलं. आता तेच तर शरीर थोडं अधिक लक्ष मागत आहे. सकाळी हातपाय सुन्न होणं लाजिरवाणं नाही, तो शरीराचा आवाज आहे. तो शांतपणे सांगतोय, मला दुर्लक्ष करू नका. आज जर तुम्ही या गोष्टी अंमलात आणायला सुरुवात केली तर येणाऱ्या सकाळी हलक्या वाटतील. पावलांमध्ये आत्मविश्वास असेल आणि मनात भीती नसेल. वय वाढणं अटळ आहे, पण वेदनेत जगणं अटळ नाही. स्वतःच्या शरीराचा हात धरून ठेवा, कारण तुम्ही स्वस्थ असाल तेव्हाच तुमच्या आपल्यांच्या चेहऱ्यावर समाधान असेल. आपली काळजी घ्या आणि प्रत्येक सकाळी स्वतःला सांगा, आजचा दिवस नक्की चांगला जाणार.